Dear student, in the last lecture we have seen chemical properties of metal. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहिजेत. रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर, धातू जे आहेत तर त्या धातूंची पाण्याबरोबर होणारी जी काही अभिक्रिया आपण पाहिली. रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स त्या ठिकाणी पाहिली आणि रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ॲक्वा रेजिया त्या ठिकाणी पाहिले की ॲक्वा रेजियामध्ये कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं हायड्रोक्लोरिक आम्ल आणि कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं असणारं जे काही नायट्रिक आम्ल यांचं 3:1 हे प्रमाण घेऊन त्याच्यापासून आम्लराज जे आहे तर ते आम्लराज हे मिश्रण त्या ठिकाणी तयार करतात. त्याच्यानंतर पुढे रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ साल्ट ऑफ अदर्स मेटल, धातू जे आहेत तर त्या धातूंचे इतर असणारे जे काही धातूंचे जे काही क्षार जे आहेत तर त्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ट्राय म्हटलेले करून पाहायला सांगितलेले की कॉपर वायर घ्यायची, आयर्न नेल, बीकर और एक बिग टेस्टो, ज्या ठिकाणी तांब्याची तार, लोखंडाची तार, चंचू पात्र किंवा मोठ्या अशा प्रकारच्या परीक्षणालय ज्या आहेत तर त्या परीक्षणालय त्या ठिकाणी घ्यायच्यात. त्याच्यानंतर ॲक्वेस सोल्युशन ऑफ फेरस सल्फेट, फेरस सल्फेट जे आहे तर त्या फेरस सल्फेटचं जलीय अशा प्रकारचं द्रावण त्या ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर कॉपर सल्फेट जे आहे तर त्या कॉपर सल्फेटचं द्रावण त्या ठिकाणी घ्यायचे. आता प्रोसिजर काय सांगितलेले, टेक ए क्लीन कॉपर वायर आणि क्लीन आयर्न. आपल्याला तांब्याची एक स्वच्छ अशा प्रकारची तार आणि असणारे जे काही लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचा एक स्वच्छ अशा प्रकारचा खिळा त्या ठिकाणी घ्यायचा. डीप द कॉपर वायर इन द फेरस सल्फेट सोल्युशन अँड द आयर्न नेल इन द कॉपर सल्फेट सोल्युशन. तांब्याची असणारी जी काही तार जी आहे तर ती तांब्याची तार कॉपर सल्फेटचं असणारे जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये आणि असताना काही लोखंडाचा खिळा जो आहे तर तो लोखंडाचा खिळा कॉपर सल्फेटचा असणारे ते काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये काय करायचं, बुडून ठेवायचं. देन कीप ऑन ऑब्झर्विंग कंटिन्युअसली ॲट ए फिक्स इंटरव्हल ऑफ टाइम. साधारणपणे 20 मिनिटाच्या ठराविक काळाच्या अंतरानं काय करायचं, याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. आता याच्यामध्ये बघा पुढे काय विचारलं आपल्याला, इन विच टेस्ट ट्यूब ए रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. ज्या ठिकाणी आपलं सांगितलं की कोणती असणारी जी काही परीक्षानळी जी आहे तर त्या परीक्षानळीमध्ये असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून आली. मग काय प्रश्न आहे की इन विच टेस्ट ट्यूब ए रिॲक्शन हॅज टेकन प्लेस, कोणती असणारी जी काही परीक्षानळी जी आहे तर त्या कोणत्या परीक्षानळीमध्ये रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून आली. आपल्याला सांगता येईल द रिॲक्शन टेक्स प्लेस इन ए टेस्ट ट्यूब कंटेनिंग आयर्न नेल इन द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की ज्याच्यामध्ये आपण लोखंडाचा खिळा टाकलाय अशा प्रकारचं असणारं द्रावण जे आहे तर ते कॉपर सल्फेटचं आहे आणि या द्रावणामध्ये आपल्याला असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून आलेली त्या ठिकाणी असते. हाऊ डीड यू रेकग्नाइज दॅट ए रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून आली ही कशावरून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ब्ल्यू कलर सोल्युशन, काय सांगितले की ब्ल्यू कलर सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट टर्न्स कलरलेस. आपल्या असं लक्षात येत नसते की निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं असणारे जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण काय होताना असते, रंगहीन त्या ठिकाणी होताना असते. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की रिॲक्शन हॅज टेकन, रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून आली. त्याच्यानंतरचा पुढचा भाग, त्याच्या खाली पुढे एक प्रश्न त्या ठिकाणी आहे की हाऊ डीड यू रेकग्नाइज, आता पुढे की व्हॉट इज द टाईप ऑफ द रिॲक्शन. या ठिकाणी घडून येणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची. आता ही जी ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती पहा, इन द गिव्हन ऍक्टिव्हिटी
आयर्न हॅज डिस्प्लेस द कॉपर फ्रॉम द कॉपर सल्फेट. जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे, कृती जी आहे, तर त्या कृतीमध्ये आपल्या लक्षात येताना असते की लोखंड जे आहे तर ते लोखंड काय करताना असते, कॉपर सल्फेटचं असताना ते काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामधून कॉपर जे आहे तर त्या कॉपरला त्या ठिकाणी विस्थापित करताना दिसते. इट मीन्स दॅट मेटॅलिक आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द मेटॅलिक कॉपर. याच्यावरून आपल्या लक्षात येताना असते की धातुरूप अशा प्रकारचं असणारे काही लोखंड जे आहे तर ते लोखंड काय आहे, धातुरूप अशा प्रकारचं असताना जे काही कॉपर जे आहे तर त्या कॉपरपेक्षा त्या ठिकाणी जास्त क्रियाशील आहे. अँड देअर फोर रिॲक्शन इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता कशी रिॲक्शन त्या ठिकाणी होताना असते की Fe काय करताना असते, आपल्याला कॉपर सल्फेटचं असणं ते काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये लोखंडाचा खिळा जर आपण जर ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला FeSO4 त्या ठिकाणी येताना दिसते. आणि आपल्या लक्षात येताना असते की कॉपर जे आहे तर त्या कॉपरचं काय होताना दिसते, विस्थापन जे आहे तर ते विस्थापन आहे. आणि ही जी असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्या लक्षात येताना दिसते की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स त्या ठिकाणी आहे. विस्थापन अभिक्रिया जी आहे तर ती विस्थापन अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येतात. त्याच्यानंतर पुढे नो रिॲक्शन टेक्स प्लेस विथ द कॉपर वायर इन द सोल्युशन ऑफ फेरस सल्फेट. फेरस सल्फेटचं असताना जे काही द्रावण जे आहे तर त्या फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण असणारे जे काही तांब्याचे असणारे जे काही तार जे आहे तर ती तार त्याच्यामध्ये टाकलेले. याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची असणारी जे काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येत नाही. याच्यानंतर पुढे पेज नंबर 96 वर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. धातू जे आहे तर त्या धातूंची आपल्याला असणारी जी काही अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे तर ती श्रेणी आपल्याला पाहिजे. की वी हॅव सीन दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑल मेटल इज नॉट द सेम. आपल्याला माहिती आहे की धातू जे आहे तर त्या धातूंची अभिक्रियाशीलता सर्वांची त्या ठिकाणी सारखी नाही. हाऊ एव्हर द रिएजंट्स ऑक्सिजन, वॉटर अँड ॲसिड्स आर नॉट युजफुल टू डिटरमाइन द रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल द मेटल्स ॲज ऑल मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ दे. आपण पाहिले की ह्याचे काही धातू जे आहे तर त्या धातूंची ऑक्सिजन बरोबर, पाण्याबरोबर किंवा आम्ल जे आहे तर त्या आम्लांबरोबर होणारी जी काही अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया धातूंची असणारी काही अभिक्रियाशीलता जी आहे तर ती काढण्यासाठी त्या ठिकाणी पुरेशी त्या ठिकाणी नाही. किंवा यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी धातूंची असणारी काही अभिक्रियाशीलता जी आहे तर ती निश्चित त्या ठिकाणी करू शकत नाही. कारण सर्वच्या सर्व असणारे ते काही धातू जे आहे तर ते धातू या सर्वांबरोबर म्हणजे पाणी असेल, ऑक्सिजन असेल, ऍसिड असेल यांच्याबरोबर त्या ठिकाणी त्यांची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स ऑफ द मेटल्स विथ सोल्युशन ऑफ द साल्ट्स ऑफ अदर मेटल सर्व्स दिस पर्पज. आणि याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की धातू जे आहे तर त्या धातूंचे असणारे जे काही क्षार जे आहे तर त्या धातूंच्या क्षाराची द्रावणाबरोबर होणारी जी काही विस्थापन अभिक्रिया जी आहे तर ती विस्थापन अभिक्रिया धातूंची असणारी जी काही अभिक्रियाशीलता जी आहे तर ती अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी त्या ठिकाणी काय करताना दिसते, उपयोगी जी आहे तर ती उपयोगी पडताना दिसते. इफ ए मेटल ए displaces another metal B from the solution of its salt, then it means that the metal A is more reactive than the metal B. आता काय सांगितलेलं आहे की जर ए असणारा जो काही धातू जो आहे तर त्या ए धातूने काय केलं, बी असणारा जो काही धातू जो आहे तर त्या बी धातूला त्याचा असणारे ते काही क्षार जे आहे तर त्या क्षाराच्या द्रावणामधून जर त्या ठिकाणी विस्थापित जर केलं तर याचा अर्थ ए हा जो काय असणारा जो काही धातू जो आहे तर तो ए धातू बी या धातूपेक्षा जास्त त्या ठिकाणी अभिक्रियाशील आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की असणारे जे काही इथे लिहितो आम्ही की मेटल ए असणारे जे काही मेटल ए जे आहे तर ते मेटल ए आणि दुसरं आपल्याला सांगितलंय की साल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी
आता याच्यामध्ये काय होतं असते की असणार जे काही ए मेटल जे आहे तर ते ए मेटल काय करत असते, या मेटल बी मध्ये असणारे जे काही धातू जे आहे तर त्या धातूला त्या ठिकाणी काय करते, विस्थापित करत असते. म्हणजे साल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए त्या ठिकाणी मिळताना असते की साल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याचबरोबर काय होतं असते, मेटल बी जो आहे तर त्या मेटल बी ला त्याचं असणारं जे काही धातूच्या क्षाराचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामधून हा ए मेटल काय करत नसतो, बी मेटलला काय करत नसतो, तर त्या ठिकाणी विस्थापित जे आहे तर ते विस्थापित त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हटलेले की जर धातू ए जो आहे तर तो ए काय करता नसतोय, दुसरा असणारा जो काही धातू त्याचा असणारं जे काही क्षाराचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामधून जर त्या ठिकाणी विस्थापित करत जर असेल तर धातू ए जो आहे तर त्या धातू ए ला बी पेक्षा काय म्हणताना दिसतो, आपण त्या ठिकाणी जास्त क्रियाशील त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे की आन्सर फ्रॉम युअर ऑब्झर्वेशन इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी 8.4 विच मेटल इज मोर रिॲक्टिव्ह, कॉपर ऑर आयर्न. मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेली जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे, कॉपर सल्फेटचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्याच्यामध्ये खेळा बुडून ठेवला. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसते की कॉपरचे असणारे जे काही वायर जे आहे तर ते काय केली, फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी बुडून ठेवले. तर आपल्या लक्षात येताना दिसते की आयर्न जे आहे तर ते आयर्न काय आहे, कॉपर जे आहे तर त्या कॉपरपेक्षा त्या ठिकाणी जास्त क्रियाशील आहे. येते आता पुढे त्याच्यानंतर इन द प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी आयर्न हॅज डिस्प्लेस्ड कॉपर फ्रॉम द कॉपर सल्फेट. ते आपण मागच्या वेळेला पाहिलेले की सर्वसाधारणपणे जे असणारे जे काही ऍक्टिव्हिटी जे आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये लोखंड जे आहे तर ते लोखंड काय करताना दिसते, कॉपर जे आहे तर त्या कॉपरला कॉपर सल्फेटचं असणारे जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामधून त्या ठिकाणी विस्थापित करताना दिसते. इट मीन्स दॅट मेटॅलिक आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द मेटॅलिक कॉपर. याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की धातुरूप अशा प्रकारचं असणारे जे काही लोखंड जे आहे तर ते लोखंड कसं असलं पाहिजे, धातुरूप असणारं जे काही कॉपर जे आहे, तांब जे आहे तर त्या तांब्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी क्रियाशील आहे. पुढे सायंटिस्ट हॅव डेव्हलप द रिॲक्टिव्हिटी सिरीज बाय डुईंग मेनी एक्सपेरिमेंट्स ऑफ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांना विविध अशा प्रकारचे असताना जे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्या ठिकाणी केलेले. जे सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी विस्थापन अभिक्रिया जे आहे तर त्या विस्थापन अभिक्रियेचे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग त्याने त्या ठिकाणी केलेले. आणि या विस्थापन अभिक्रियेच्या वरून शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांनी अभिक्रियाशीलतेची असणारी जी काही श्रेणी जी आहे तर ती श्रेणी त्या ठिकाणी विकसित केलेली. The arrangement of the metals in the increasing or decreasing order of the reactivity is called the reactivity series of the metal. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही धातू जे आहे तर त्या धातूंची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेली जी काही मांडणी जी आहे तर त्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी त्या ठिकाणी म्हटलेली. मेटल्स आर डिव्हायडेड इंटू द फॉलोइंग ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर रिॲक्टिव्हिटी. आणि या ठिकाणी असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची असणारी जी काही विभागणी जी आहे तर ती विभागणी खालील त्या ठिकाणी गट पाडलेले. त्याच्यापैकी पहिला गट त्या ठिकाणी पाडलेला आहे, उपाय या ठिकाणी मी लिहितोय की हायली रिॲक्टिव्ह मेटल. काय लिहिलेले की हायली रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की जास्त अभिक्रियाशील अशा प्रकारचं धातू असा एक त्या ठिकाणी ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरा जो आहे तर तो मॉडरेटली, दुसरा जो आहे तर तो काय सांगितलं आपल्याला, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की मध्यम अभिक्रियाशील अशा प्रकारचे धातू. आणि तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे लेस, काय सांगितलेले की लेस रिॲक्टिव्ह मेटल, लेस रिॲक्टिव्ह मेटल. म्हणजेच या ठिकाणी कमी अभिक्रियाशील अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी विचारले. आता याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले, आता याच्यावर आधारित मार्च 2020 ला त्या ठिकाणी असणारा जो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे.
आता हा असणारा तो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की सर्वसाधारणपणे मार्च 2020ला कोणत्या प्रकारचा असणारा तो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले, त्याचा असणारा तो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. पण काय प्रश्न विचारला होता की ऑब्झर्व द फिगर ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे तर त्या अभिक्रियाशीलता श्रेणी या ठिकाणी दिली आणि याच्यावर आधारित असणारे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले. आता पहिला प्रश्न होता की नेम द टू मेटल्स विच रिॲक्ट विथ वॉटर. अशी दोन त्या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला की सर्वसाधारणपणे धातूंची नावं सांगा की ज्यांची त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर अभिक्रिया होताना दिसते. मग त्या ठिकाणी जी काही सिरीज जी आहे तर त्या सिरीजमध्ये आपल्याला दाखवलं की रिॲक्शन्स विथ वॉटर. आता रिॲक्शन्स विथ वॉटरमध्ये सर्वसाधारणपणे पोटॅशियम आहे, सोडियम आहे, लिथियम आहे, कॅल्शियम आहे. आपल्याला माहिती आहे की पोटॅशियम आणि सोडियम हे जे काही दोन धातू जे आहेत तर त्या दोन धातूंची पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की सोडियम अँड पोटॅशियम आर द मेटल्स विथ रिॲक्ट विथ वॉटर. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी होता की नेम द टू मॉडरेटली रिॲक्टिव्ह, जे अतिशय कमी म्हणजेच त्या ठिकाणी कमी अभिक्रियाशील अशा प्रकारचा असताना तो काही धातू जो आहे तर त्या धातूंचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर मॉडरेट म्हणजे मध्यम अशा प्रकारचे असताना जे काही क्रियाशील अशा प्रकारचे असताना जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचा जर आपण जर विचार जर केला तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन आणि लेड त्या ठिकाणी ही मध्यम आहे. आता याच्यापैकी कोणतेही दोन आपल्याला सांगता येईल की मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आर द टू मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता पहा की नेम द मोस्ट हायली रिॲक्टिव्ह अँड द मोस्ट लेस रिॲक्टिव्ह मेटल. ही जी काय अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे तर त्याच्यामध्ये हायली रिॲक्टिव्ह मेटल आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल. आता याच्यामधून आपल्याला लक्षात नसतं की हायली रिॲक्टिव्ह मेटल जो आहे तर तो हायली रिॲक्टिव्ह मेटल आपल्याला काय सांगता येईल की पोटॅशियम सांगता येईल आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल जो आहे तर तो लेस रिॲक्टिव्ह मेटल काय सांगता येईल आपल्याला गोल्ड त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारचा असताना तो काही साधा अशा प्रकारचा असताना तो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2020 त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता याची काही रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे तर त्याच्यामध्ये पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होणारे जे काही इलेमेंट्स त्या ठिकाणी दाखवलेले, त्याच्यानंतर रिॲक्शन विथ ऍसिड अम्लाबरोबर होणारी जी काही अभिक्रिया, त्याच्यानंतर हे जे काही धातू जे आहेत सर्वचे सर्व धातू यांची काय होता नसते आपल्याला ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होता नसते आणि म्हणून याच्यावरून आपण सांगितलेले की पोटॅशियम जो आहे तर तो सर्वात त्या ठिकाणी हायएस्ट किंवा हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे. त्याच्यानंतर बॉटमला आपल्याला त्या ठिकाणी गोल्ड दाखवलं म्हणजे लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि याच्या दरम्यानचे असणारे काही धातू जे आहेत तर ते धातू कसे आहेत ते आपल्याला मॉडरेटली रिॲक्टिव्ह अशा प्रकारचे मेटल्स त्या ठिकाणी आहेत. पण एवढाच असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.